बालमित्रांनो नमस्कार. आज आपण एका महान व्यक्तिमत्वाच्या बालपणातील एक सुंदरशी गोष्ट जाणून घेणार आहोत. ही घटना आहे एका अशा मुलाची ज्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांच्या आयुष्यातील काही लहानशा घटनांनीच त्यांना घडवले, त्यांचे विचार बदलले आणि पुढे जाऊन ते संपूर्ण देशासाठी एक प्रेरणास्थान बनले. या कथेत तुम्हाला दिसेल त्यांच्या नावामागची कथा, त्यांच्यावर शिक्षकांचे असलेले प्रेम, त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर केलेले संस्कार आणि त्यांच्यावर 3 महान गुरूंचा असलेला प्रभाव. चला तर मग सुरुवात करूया माझे बालपण या सुंदर कथेला. माझे बालपण. आमचे आडनाव आंबेडकर नव्हते. आमचे खरे आडनाव आंबावडेकर. आंबावडे या नावाचे दापोलीजवळ एक लहानसे खेडे आहे. त्यामुळे आम्हाला आंबावडेकर याच नावाने लोक ओळखत असत. या आंबावडेकर आडनावाचे आंबेडकर हे नाव कसे झाले त्याचा इतिहास आहे. आम्हाला आंबेडकर नावाचे एक मास्तर होते. त्यांचे माझ्यावर फार प्रेम होते. मधल्या सुट्टीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासून दूर घरी जावे लागे. हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हते. ते आपल्याबरोबर भाजी भाकरी आणत असत व रोज मधल्या सुट्टीत कधीही न चुकता आपल्या फराळापैकी भाजी भाकरी मला खायला देत. त्या प्रेमाच्या भाजी भाकरीची अवीट गोडी असे. त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो. एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की आंबावडेकर हे नाव अडनिड आहे, त्यापेक्षा आंबेडकर हे माझे नाव आहे, तेच तू यापुढे लाव. त्याप्रमाणे शाळेच्या हजेरी बुकात त्यांनी नोंद करून टाकली. माझे वडील कबीरपंथी होते. कबीरांच्या शिकवणुकीचा माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. कबीर म्हणतात, आधी माणूस बना. जो माणूस झाला नाही तो महात्मा कसा होईल? माणुसकीचे धडे ज्योतिराव फुले यांनीही दिले. माझे वडील मला म्हणत, आपण गरीब असलो म्हणून भिण्याचं कारण नाही. तू विद्वान का होऊ शकणार नाहीस? एकदा मी कोणती तरी परीक्षा पास झालो होतो. त्यावेळी चाळीतल्या लोकांनी माझा सत्कार करण्याचे ठरवले. माझा सत्कार व्हावा अशी वडिलांची इच्छा नव्हती. माझे वडील म्हणायचे, नको सत्कार. सत्कार केला म्हणजे नेता झालो असे वाटते. तरी पण सत्कार झालाच. दादा केळुसकरांनी मला बुद्धाच्या चरित्राचे पुस्तक बक्षीस दिले. हे पुस्तक वाचल्यावर मला बुद्धांचे विचार आवडले. कबीर, ज्योतिराव फुले आणि बुद्ध असे माझे 3 गुरु आहेत. तशीच माझी 3 दैवते आहेत. माझे पहिले दैवत विद्या. विद्येशिवाय मानवाला कुणी विचारत नाही. विद्या ही सर्वांना अवगत झालीच पाहिजे. माणसाला जगायचे असेल तर जशी अन्नाची आवश्यकता आहे तशीच विद्येचीही आहे. माझे दुसरे दैवत स्वाभिमान. मी कण्यांचा भात आणि कण्यांची भाकरी खाल्ली, पण नोकरीसाठी कुणापुढे कधी हात पसरला नाही. भारी पगाराचा मोह धरला नाही. मी माझे स्वतःचे पोट स्वतःच्या कष्टाने भरले आणि समाजाची सेवा केली. तेव्हा माझे सांगणे हेच की लाचारी असू नये. माझे तिसरे दैवत म्हणजे शील. माझ्या आयुष्यात मी कुणाची कधीच फसवणूक केली नाही. मी विलायतेला अनेक वेळा गेलो, पण मला कसलेही नको ते व्यसन मी लागू दिले नाही. पुस्तके आणि कपडे यांचेच काय ते व्यसन लागले. चांगली वागणूक जोपासण्याचा मी सतत प्रयत्न केला. कशी वाटली कथा मित्रांनो? हे महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखेच आपणही फार मोठे व्हायचे आहे, शिकायचे आहे आणि आपल्या देशाचे नाव जगाच्या नकाशावर फार मोठे करायचे आहे. पुन्हा भेटू नव्या कथेसह, नव्या कवितेसह लवकरच. तोवर धन्यवाद.